नमस्कार. सगळ्या गोंयकारांक गणेश चतुर्थीचे खूप खूप शुभेच्छा. मागता गणपती बाप्पाकडे सगळ्यांक सुख आणि समृद्धी दिवची. आमचं गोंय सरकार ज्या पद्धतीने चल्ला त्या पद्धतीन प्रत्येकाक आम नागरिकाक मदत जावची अशी गणपती बाप्पाकडे मागता. आमकां गणपती बाप्पान ताकद दिवची समाजा खातीर बरें कार्य करपाक, बरें काम करपाक आनी आमच्या मुख्यमंत्र्याक बऱ्यापैकी ताकद बळ मेळचे, जेणे करून गोंय जे फुडल्या येणाऱ्या काळात एक बरें राज्य त्या देशभर बरें राज्य म्हणून जावचें. परत एकदा सगळ्यांक गणपती बाप्पाचे खूप खूप शुभेच्छा. चतुर्थी जवळ आली आणि एकंदरीत चतुर्थीची तयारी चालू आहे. हे सगळं चालू असताना ज्याला आपण माटोळी म्हणतो, गणपती मातीचाच असतो, असे वेगवेगळे विषय लोकांच्या मनामध्ये, भाविकांच्या मनामध्ये असतात. आपल्याला काय वाटतं? हा एक तर कसं आहे की माणूस जो आहे तो उत्सवप्रिय आहे. त्याला उत्सव करायला आवडतं. उत्सवातनं आनंद मिळवणं हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आणि सगळ्या माणसांना असं वाटतं की मी नेहमी आनंदित राहावं, आणि ही स्वाभाविक एक उर्मी आहे. आणि आनंद जेव्हा माणूस मिळवतो, आनंदित असा जेव्हा तो असतो, तेव्हा त्याचं शरीर पण नीट काम करतं, मेंदू त्याचं नीट काम करतो, आणि पूर्ण शरीर जे आहे ना ते त्याला मदतच करत असतं. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून माणसाने आनंद निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये कसे निर्माण करता येतील त्याचा विचार केला. आणि असे असंख्य प्रसंग आपल्या जीवनामध्ये आहेत, म्हणजे आजही आहे, की ज्याच्यातून आपण आनंद मिळवू शकतो. आणि असं वर्षभर आपले हे असे सगळे कार्यक्रम चाललेले असतात. त्याच्यातला आत्ताचा विषय तो आहे म्हणजे गणेश चतुर्थी. आणि गणेश चतुर्थीमध्ये आपण काय करतो, गणपतीची मूर्ती आणतो, आणि ती मूर्तीसुद्धा मातीची केलेली असते. त्याला पार्थिव गणपती असं म्हणतात. पार्थिव म्हणजे या पृथ्वीपासून आपण जो तयार करतो, पृथ्वी म्हणजे माती, ती माती घेऊन आपण जे गणपती तयार करतो त्याला पार्थिव गणपती म्हणतात. आणि मातीपासून तयार केलेला गणपती आहे, आणि तो तसाच खरं म्हणजे पुजला पाहिजे. आणि माणसाचं जे पूर्ण जीवन आहे ते निसर्गाशी जोडलेलं आहे. केवळ जीवनच नाही तर माणसाचं पूर्ण शरीर जे आहे ते सुद्धा निसर्गाशी जोडलेलं आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जी पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूतांपासून आपलं शरीर निर्माण झालं. आणि म्हणून याच्याशी आपण जोडलेले राहू आणि त्याच्यातनं आपण उत्सव साजरे करू, अशा प्रकारची कल्पना आपल्या पूर्वजांनी पुढे आणली आणि प्रत्यक्ष साकार करून दाखवली. म्हणून ते मातीचा गणपती पुजतात. नमस्कार. हांव दीपक तळवटकर, गोवा फॉरवर्ड पार्टीचो उत्तर गोवा अध्यक्ष. गणेश चतुर्थीच्या निमित्तान हांव समस्त गोंयकारांक गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिता. गणेश चतुर्थी ही फक्त एक सण नसून तो भावनेचो एक धागो आसा. आनी तेका लागूनच संपूर्ण गोंयभर किंवा गोंया भायर जे जे लोक गणेश चतुर्थी साजरी करतात तेंच्यांनी हो उत्सव मोठ्या दिमाखान साजरो करचो असोच हांव बाप्पांकडे प्रार्थना करता. आणि सगळ्यांची चतुर्थी ही बरी वयची अशेंच मागता. देव बरें. हे दर कसे दिले गे? 20 रुपया. आणि ते शिपडे 50 दिला, 100 दिला, 300 दिला, 50 2 2 दिले. हेका कितें म्हणटात? मावळी. हा. आणि ह्यो नवीन एक प्रकार कितें तरी दिसता. हा, बेलफळ. हा, बेलफळ. हा. तू दर वर्षा हांगा आसता? आणि आता तू हे दिता ते 2-3 दीस कंटिन्यू तुका हांगा बसोवचें पडटा. आणि हे तुम्ही रानांतल्यान हाडटा काय विकत घेऊन येतात?
तुमका हे करपाक तुमच्या बरोबर आणखी कोण तुमचो मिस्टर माझे बाबू आहे. धाकटो आसा? हां हां हां. कितले दीस लागता तुमका हे करपाक? लागतात 4-5 दिवस लागतात. 4-5 दीस तरी. हे तुम्ही जो हांगा जो बाजार मांडला पळय यांची सगळ्यांची नांवां तुका खबर आसा? हय आसत खबर. हा बरें एक एक मातशें काडून दाखयशीत. एका कितें म्हणटात? एका घुंगरू म्हणतात. घुंगरू म्हणटात. बरें आसा. आनी एका कितें म्हणटात? हय नरमाची फळां म्हणतात. नरमाची फळां. ओके. आनी तो आमचो दोर आसता न्हू? किवनीचे दोर म्हणतात. किवनीचे दोर. ओके. तेका कितें म्हणा? शिपडे. हां सुपारे म्हणटा ते. ओके. एका कितें म्हणटा? कवनाळा म्हणतात. हां कवनाळा. म्हणजे कवनाळा पिकी असतात हिरी असतात? दोन्ही मिक्स असतात. दोन्ही मिक्स असतात. ओके. ताच्या देगेक कितें आसा? लाल लाल कितें दिसता पळय ते? येस ते हुऱ्याची म्हणा. हुऱ्याची पान. हुऱ्याची फूल ते फूल. ओके. आणि ते हे ह्यो कितें लांबट दामट कितें आसा पळय ते? मावळीन म्हणतात एका. मावळींग? मावळी. पोया कशें आसा ते? हां ओके मावळींग. ओके. ताच्या देगेक हे एका कांगले म्हणटात? एका कांगले म्हणतात. कांगले. हां ओके. आणि हे आमकां बेल म्हणतात. म्हणजे आमी जो बेल जो देवाक घालता पळय ताची फळां ती? ओके ओके. आणि हे ते फाटल्यान कितें? माठफळां म्हणतात. हां माठफळां. ओके. हे आणि आपण दुसरा विषय होता त्याच्यातला तो म्हणजे माटोळी, मांडवी, मंडपी असे अनेक शब्द त्याच्यासाठी असतो. आता एखादी मूर्ती बसवायची तर ती मूर्ती मंडपात बसवायची, पण इथे छोट्याशा मंडपामध्ये आपण ती मूर्ती बसवतो. मग त्या मूर्तीची सजावट जशी आहे तशी त्या मंडपाची ही सजावट आहे. आणि मंडपाची सजावट करण्यासाठी आपण डोक्यावरती एक लाकडाची तयारी केलेली जी एक चौकोनी अशी जी एक माटी म्हणते त्याला माटवी म्हणते, तर ती आपण त्याच्यावरती बांधतो. तर ती डोक्यावर बांधून मग ती सजवायची. मग ती सजवण्यासाठी काय वापरायचं? तर माणसाने असा विचार केला की बाहेरून कुठून काय आणणार? आपल्या जवळपास ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्यांचा वापर करून आपण आपली मांडवी सजवायची. आणि निसर्ग तर इतका विपुल गोष्टी आपल्या निसर्गामध्ये आहे. आणि आत्ताचा हा जो सीझन आहे म्हणजे श्रावण संपत आलेला आहे, पाऊस हळूहळू थोडा कमी होत चाललेला आहे. आणि अशा वेळेला सगळीकडे हिरवगार वनराई सगळीकडे आहे. नाना प्रकारची फुलं आत्ता हळूहळू फुलायला लागतील किंवा आत्ता मिळतात. निरनिराळ्या प्रकारची फळं तयार झालेली असतात. म्हणजे आपण जी कोकणात अळी घालतात त्या अळ्यांवरती सुद्धा दोडकी, काकडी, भोपळा, तर अशा प्रकारची सगळी अनेक जी फळं आहेत तर ती फळं आता तयार झालेली आहेत. मग या सगळ्याचा वापर करून आपण मंडपी सजवतो. मांडवी कोकणामध्ये आपल्याला नारळ मिळतात म्हणून आपण समोर नारळ बांधतो. सुपारीची झाडं आत्ता म्हणजे सुपाऱ्या लागलेली असतात त्याच्यावर आपण त्याला आपल्याकडे कोकणामध्ये त्याला शिपटा म्हणतात. मग ते शिपट तर ती आपण सजवतो. तर त्याचाही वापर आपण याच्या निमित्ताने करतो कारण आपल्याकडे ही सगळी फळं सापडतात. नमस्कार, हांव देवेंद्र प्रभुदेसाई, काँग्रेस पार्टीचो सदस्य प्रवक्ता. चतुर्थीच्या निमतान सगळ्यांक म्हज्यो काळजांतसान शुभेच्छा. हे प्रमुख अशें आमचो उत्सव. गोंयची सगळ्यांची एक भावना. चतुर्थीच्या निमतान सगळे लोक घरा येतात, एकजुटीन आमी ही चतुर्थी साजरी करतात. ह्या चतुर्थीच्या निमतान सगळ्यांक म्हज्यो परतून एकदा शुभेच्छा. संपूर्ण मांद्रे मतदारसंघ आनी गोंयभरसून सगळे जे चतुर्थीच्या निमतान घरा येवपी सगळे गणेश भक्त भावीक सगळ्यांक म्हज्यो शुभेच्छा. धन्यवाद.